भस्म उटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकियार भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकिहार विठ्ठला 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 वंदे देव उमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दः प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जघननिहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कन्यनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
भस्म उटी रुंड माळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा। आज भगवान भूतभावन शंकराच्या कृपेने महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज भगवान भोलेनाथाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग, त्यांचंच वर्णन करणारा अभंग संत श्रेष्ठ संत नरहरी सोनार यांचा आहे। रामकथेचे प्रवक्ते हरिभक्तपरायण अनंत महाराज शास्त्री दैठणकर ठाकूरबुवा यांच्या मुखारविंदातून आपण रामकथा श्रवण करत आहात। तद्वतच आजच्या या कार्यक्रमाला व कीर्तनरूपी सेवेला आपल्या परिसरातील उत्कृष्ट गायक हरिभक्तपरायण संभाजी महाराज व सर्व हरिभक्तपरायण गायनाचार्य मंडळी आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचा तालबद्ध ज्यांनी पकवाज वाजवत आहेत असे मृदंगाचार्य, काय हा कीर्तनाचा शृंगार आहे। भगवान शंकर त्यांना दोन गोष्टी अतिशय आवडायच्या, एक संगीत आणि दुसरं वाद्य। आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ आचार्य भगवान शंकर आहेत। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मस्तिंद्र तयाचा मुख्य शिष्य। आदिनाथ म्हणजे भगवान शिव आणि शिवाला आवडणाऱ्या दोन गोष्टी। आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शिवाच्या दोन गोष्टी घेतल्या। तिसरी गोष्ट शंकराला भजन आवडत होतं आणि भजनासोबतच विठ्ठला म्हणून शंकराने आपल्याला भजन दिलं। दुसरी गोष्ट शंकराने आपल्याला वाद्य दिलं आणि नंबर 3 शंकर भगवंताने आपल्याला संगीत दिलं। 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि या तिन्ही गोष्टी वारकरी संप्रदायाने स्वीकार केलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचे मूळ गुरु भगवान शिव आहेत। ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय। हरी कावडी घेतली खाने, कावडी घेतली खाने, कावडी घेतली खाने, कावडी घेतली खाने। मिळाली संत मादी, मिळाली संत मादी, हरी संत मादी, हरी संत मादी। त्यांचे चरण रजरेनु वंदुरे, त्यांचे चरण रजरेनु वंदुरे, त्यांचे चरण रज वंदुरे। शिवनाम सीतारामुखी सेविका कापडिया रे, शिवनाम सीतारामुखी सेविका कापडिया रे, शिवनाम शीतलमुखी सेविका कापडिया रे, शिवनाम शीतलमुखी सेविका कापडिया रे। कापडिया रे। ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी, पुढे मिळाली संत मादी, मिळाली संत मादी, त्यांचे त्यांचे चरण रजवंदू आणि शेविपा कापडिया रे। म्हणजे भगवान शंकर स्वतः आदि गुरु आपल्या वारकरी संप्रदायाला लाभले। आणि दुसरी गोष्ट शंकराने स्वतःच्या खांद्यावर कावड घेतली, म्हणजे या संप्रदायाचा भार घेतला। काय आताही लोक त्या ठिकाणी खूप कावडी काढतात, एक नाही। आमच्या भागात गावागावामध्ये कावडी आहेत, तुमच्या इकडे पडलं आलं का नाही पता नाही, एक नाही। मस्त पोटभर दारू प्यायची, कावड्या खांदीवर घ्यायला की चालले विठ्ठल विठ्ठल।
अशा गोष्टी म्हणजे एक प्रकारची परमार्थाची विटंबना आहे. त्या कावडी नाही निघाल्या तर चालतात, पण तरुण मुलांना दारू, त्याच्यामुळे त्या कावडीच्या निमित्ताने दारू पितात. दारू आपल्या धर्मात धार्मिक कार्यक्रमात प्यायची नसते, परंतु अशा प्रकारच्या लाचार चालीरीती या निघत आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत. गणपती मानता, दारू पेल्याशिवाय गणपती उठतच नाही. दारू पिऊनच गणपती उठतो, तसा गणपती उठत नाही. म्हणजे काय चाललेलं आहे याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, लक्षात ठेवा. परंतु मला एक सांगायचं, ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी. आपल्या वारकरी संप्रदायाची कावड भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि संप्रदायाने त्यांचं भजन घेतलं, वाद्य घेतलं आणि संगीत घेतलं. जो रावणाने असंच संगीत गायलं, लक्षात ठेवा, सर्वप्रथम रावणाने सामवेद गायला. जो सामवेद ब्रह्मदेवालाही गाता नाही आला व्यवस्थित, तो रावणाने गायला. मग रावण विद्वान का ब्रह्माजी? रावणाचे आजोबा आहेत ब्रह्माजी, लक्षात ठेवा. विठ्ठला म्हणून आद्य संगीताचा आचार्य रावण आहे, लक्षात घ्या. म्हणून संभाजी महाराज कधी कधी रावण आपल्यामध्ये येतो गाणाऱ्यामध्ये. आता आचार्यच गुरुच येतो, कधी येईल, कधी भांडणं करेल, काय करेल, रावण आहे शेवटी तो. पण संगीताचा आचार्य आहे. ज्यावेळी त्यांनी वेद गायले त्यावेळी ऋषी मुनी आपले वेद समोर घेऊन बसले आणि जिथं जिथं उच्चारणामध्ये चुका झाल्या होत्या दुरुस्त करून घेतल्या. कोणाकडून घेतल्या? रावणाकडून. एवढा रावण आचार्य होता वेदाचा. विठ्ठला म्हणून या विषयात एक श्लोक आहे. नृतावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवारम उद्धर तु सनकादि सिद्ध नेत द्विमर्षे शिवसूत्र जालम. या गुरुच्या वाद्यातून, या गुरुच्या नृत्यातून, या गुरुच्या संगीतातून काय बाहेर आलं ते सांगतो. नृत्तावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवारम. शंकराजवळ डमरू होतं आणि या डमरूचा पुढे मृदंग झाला. काय झाला? त्यातलं मधलं जे खोल भाग होता तो काढला आणि त्याला सरळ केला, तर काय झाला? मृदंग झाला. आणि आता संभाजी महाराजांचे आचार्य कोण होते? रावण. आणि तुझे आचार्य कोण आहे ते सांगतो. विठ्ठल सर्वप्रथम मृदंग हा इंद्राने वाजवला, म्हणून इंद्र हा मृदंगाचा आचार्य आहे. इंद्रानं स्वतः मृदंग वाजवला, लक्षात ठेवा. रावणाने गायन केलं, इंद्राने मृदंग वाजवला. आणि सर्वप्रथम ज्यावेळी डमरू होतं, डमरू शिवाच्या हातामध्ये डमरूचाच पुढे मृदंग झालेला आहे. काय? डमरूचा मधला खोल भाग काढला, सरळ केला, मृदंग झाला. डमरू मधातून कापलं, दोन भाग केला, तबला झाला. शिवानं संगीत दिलं, शिवानं वाद्य दिलं मृदंगाच्या रूपात. किती मोठी गोष्ट आहे. गुरु त्यालाच म्हणतात जो देत राहतो, त्याला काय म्हणतात? गुरु म्हणतात. जो घेत राहतो त्याला गुरु म्हणत नाही, जो देतो त्याला गुरु म्हणतात. विठ्ठला आणि मी सांगत होतो, नृत्तावसाने नटराज राजो नन्नाद ढक्काम नव पंचवारम. शिवाने डमरू 9 आणि 5 वेळा वाजवलं. काय? 5 वेळा आणि 9, एकदा 9 वेळा वाजवलं आणि पुन्हा 5 वेळा वाजवलं. 9 आणि 5 किती होतात? 14. त्या डमरूच्या नादातून 14 सूत्र निघाले आणि त्या 14 सूत्रावरती 4000 सूत्राचं व्याकरण झालं. म्हणजे शिवाने काय दिलं तुम्हाला? व्याकरण विद्या दिली. कारण व्याकरण शिकल्याशिवाय भाषा कळत नसते. म्हणून भाषा कशी शुद्ध आहे, कशी बोलायची, काय करायचं हे शिवाने आपल्याला शिकवलं. काय?
9 वेळा डमरू वाजवलो तर 9 सूत्र निघाले. विठ्ठला. आणि पुन्हा 5 वेळा वाजवलं तर 5 सूत्र निघाले. ते सूत्र असे आहेत: ऐऊन रिल्लिक एवोंग अयोज हैवरट लन यमंगरणम जबय घडदस जब घडदस खप चटत चटतो कपय शशस राणी हल. एकाच गुचकीत म्हटले की कसा विंचू चावू दे एका झटक्यात उतरून जातो. हे मंत्र आणि सूत्रही आहेत. काय सर्प उतरतो, त्याची प्रक्रिया आहे म्हणायची, त्यानं सर्प उतरतो. एवढी शक्ती आहे. ही शक्ती कोण दिली? शिवाने गुरुनं दिली. विठ्ठल. आणि त्या 14 सूत्रावरती पाणिनी मुनीने 4000 सूत्र केले. 14चे 4000 झाले. कुठं घटना घडली तुम्हाला सांगतो. प्रयागराजला, तुम्ही ज्यावेळी प्रयागराजला कुंभ होता की नाही, आता याच्यातले बरेच लोक कुंभाला गेले असतील, है की नाही? जाता तुम्ही कुंभाला, जाता पंढरपूरला, पण कशाला जाताय तुम्हालाच माहीत नसतं. फक्त जायचं आणि यायचं, है की नाही? नुसतं जायचं आणि यायचं याच्यात वारी होत नाही, लक्षात ठेवा. त्याचे नियम आहेत. मग प्रयागराजला गेल्यानंतर तिथे अक्षयवट आहे. तुम्ही कुंभात गेले, अक्षयवटाकडे गेले का? नाही. अक्षयवट दर्शन आहे, वेणी माधवाचं दर्शन आहे, तेथील लेटे हनुमान आहे त्यांचं दर्शन आहे, त्रिवेणी संगमाचं दर्शन आहे. हे दर्शन केल्यानंतर प्रयागराज तीर्थाचं पुण्य लाभत असतं, नाही तर नाही. काय लोक जायला लागले म्हणून आपण जायचं, लोक पळायला लागले म्हणून आपण पळायचं. कशासाठी पळायचं कोणालाच माहित नाही, है की नाही? समोरच्यानं कशासाठी केलं आणि मागच्या कशासाठी पळत आहेत, त्याचं उदाहरण सांगतो. कशी गत आहे आपल्या समाजात. विठ्ठला. ऐन रात्रीची झोप लागायची वेळ, कुत्र भुकलं. असं भुकायला लागलो कुत्र. मग तुमच्या गल्लीतलं भुकल्यानंतर शेजारच्या गल्लीतले भुकायला लागले, पूर्ण गावातलेच कुत्रे भुकायला लागले. मग शेवटी जे भुकू लागलं त्याला वाटलं माझ्या अगोदरचे कशाला भुकले, हे तरी निदान विचार करून पाहू आपण. विचारू कोणाला? मग ते विचारत आले शेवटच्या गल्लीतल्यानं. त्याच्या नंबरच्या गल्लीतल्याला विचारलं, का रे कसं काय भुकत होता? म्हणजे पलीकडच्या गल्लीतले भुकत होते म्हणून मी भुकत होतो. त्याला विचारलं, त्या तू कसं काय भुकत होता? म्हणजे त्या पलीकडच्या गल्लीमधला भुकत होता म्हणून मी भुकत होतो. असं करता करता सुरुवातीला जे भुकलं त्याच्यावर पाळी आली. बोले का रे तू कशासाठी भुकत होता? ते म्हणजे माझी नेहमीची सवयच आहे भुकायची. मी सांगितलं, मी थोडं सांगितलं की तुम्ही भुका म्हणून. हा समाज आहे. एक भुकतं म्हणून बाकीचे भुकत राहतात. काय अर्थ आहे का त्याला? विठ्ठला. काय झालं ते? भगवान शंकर अक्षयवटाखाली तिथं तपश्चर्याला बसले होते. पाणिनी मुनी आणि सनकादिक सिद्ध, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, हे 4 भाऊ ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. आणि हे तपश्चर्या करायला बसले होते. त्या झाडाच्या एका बाजूला हे बसले, एका बाजूला पाणिनी मुनी बसले. आणि शंकरानं दोघांच्या मधात उभं राहून डमरू वाजवलं. एकदा 9 वेळा वाजवलं आणि एकदा 4-5 वेळा वाजवलं. तर पाणिनीला व्याकरणाचा बोध झाला आणि सनकादिक मुनीला वेदांताचा बोध झाला. कशातून झाला? त्या डमरूच्या नादातून. नाद म्हणजे संगीत. नादो वै ब्रह्म, नादालाच ब्रह्म म्हटलेला आहे, लक्षात ठेवा. संगीत म्हणजे ब्रह्म साधना. विठ्ठला. ओ वा, ज्या रागाला ज्या स्वरात तुम्ही गाता त्या रागाचा अंत सुद्धा त्या स्वरात तिथं झाला पाहिजे. म्हणजे शास्त्र सांगते उपक्रम आणि उपसंहार सारखा झाला पाहिजे. तुम्ही एका रागात सुरू करताना 4थ्या रागात सोडून देता, दुसराच राग येतो शेवटी. काय असं व्हायला नको. संगीत सूक्ष्म आहे. कोणती विद्या आहे? ही वादन विद्या आहे, सूक्ष्म आहे. संगीत सूक्ष्म आहे. ह्या कला कोण दिल्या आपल्याला? भगवान शिवानं दिल्या सर्व कला. म्हणून वारकरी संप्रदायाचे मूळ गुरु आदी नाद भगवान शिव. विठ्ठल.
आपला विषय होता काय भगवान सदाशिवाच्या शिवरात्रीच्या निमित्ताने आज ही कीर्तन रूपी सेवा आहे. मी तुम्हाला एवढं सांगितलं की शिव किती महान आहे काय शिव किती महान आहे. सर्वांचा आदिगुरु शिव आहे. देवामध्ये महादेव शिव आहे म्हणजे सामान्य देव नाही तो महादेव आहे. एका जनार्दनी शिवा शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी शिवा शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव काय शिर म्हणजे मस्तकाचा मणी आहे. सर्वात उंच कोण आहे मस्तक आहे आणि त्याच्यावरचा मणी महादेव आहे. दोन मणी असतात एक असतो शिरोमणी एक किरीटमणी असतो काय मुकुटमणी ज्याला म्हणतात. काय म्हणतात मुकुटमणी हा मस्तकाच्या मण्यापेक्षा उंच असतो आणि शिरोमणी सर्वांच्या मस्तकावरती शोभणारा शिरोमणी सर्व देवांच्या मस्तकावर शोभणारा शिवमणी कोण आहे शिरोमणी शिव महादेव आहे काय. म्हणून अशा प्रकारचा महादेव आणि त्या महादेवाची शिवरात्र असते. शिवरात्र म्हणजे काय महादेवाच्या लग्नाचा दिवस. शिवरात्र कशाला म्हणतात ज्या रात्री शंकराचं लग्न झालं त्या लग्नाच्या दिवसाला महादेव म्हणजे ही शिवरात्र म्हणतात काय. तुम्ही लग्न कशाला समजलेलं आहे लोक जमवायचे अक्षता वाटायच्या मंगलाष्टक म्हटले फेगलं की लागलं. लग्न लागलं नाही. ज्यावेळी अग्नी नारायणाला सप्त प्रदक्षिणा केल्या जातात आणि प्रत्येक प्रदक्षिणेचं महत्व आहे. विठ्ठला एका एका प्रदक्षिणेची एक एक प्रतिज्ञा आहे. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो. प्रजाभ्यः पंचपदी पाचवी प्रदक्षिणा जी अग्नीला केल्या जाते त्यावेळी अशी प्रतिज्ञा केली जाते हे अग्नी नारायणा मी जिच्याबरोबर लग्न करत आहे तिच्यापासून मी प्रजा उत्पन्न करेल पुत्र उत्पन्न करेल कन्या उत्पन्न करेल आहे की नाही. अशी सातही याच्या 7 प्रदक्षिणा आहेत काय. आता मी काय भटजी नाही प्रत्येक गोष्ट सांगायला. विठ्ठला 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 हो पण भटजीला ज्या गोष्टी माहित नाहीत त्या सर्व मला माहित आहेत म्हणून मी सांगत असतो बरं का. त्यालाही माहित नाही सप्तपदी कशासाठी असते. ज्यावेळी सप्तपदी होते आणि पाणीग्रहण संस्कार होतो त्यावेळी समजायचं लग्न आहे की नाही. आणि बाकी ते अक्षदा फेकणारे टवाळखोर तिथं दारू गिरू पिऊन सर्व करून ते डीजेवर नाचून पळून जातात. लग्नाला राहतात का ते नाही. लग्न रात्री लागत असतं लक्षात ठेवा. त्याचा मुहूर्त असतो. लग्नाचा काय असतो मुहूर्त असतो. म्हणून शंकराचं लग्न लागलं रात्री शिवरात्रीच्या दिवशी आणि त्याचा मुहूर्त असतो. प्रत्येक पंचकामध्ये शिवरात्रीचा जो पर्व काळ असतो तो त्या ठिकाणी दिलेला असतो. तो शंकराच्या लग्नाचा मुहूर्त. विठ्ठला फक्त तुमच्या लग्नाचे मुहूर्त काढायला माझ्याकडे येऊ नका कीर्तन झाल्यावर. कारण आपण काही ते धंदे करत नाही बघ कोणाचे मुहूर्त काढून द्यायचे काय. तुम्ही काढा कोणाकडे काढायचे भटजीकडे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे भगवान शंकराच्या शिवाच्या
आणि पार्वतीच्या लग्नाचा हा मुहूर्त आहे. विठ्ठल आणि संसार म्हटला किंवा संसाराचा व्यवहार म्हटला तर विघ्न ठेवलेलेच असतात. शंकराच्या लग्नात विघ्न आले, सोयरीकच होत नाही लोक. सोयरी करायला स्वतः ब्रह्माजी आले पत्रिका बनवायला, आणि ते हिमालय म्हणाले आमची पोरगी नाही द्यायची व त्याला. काय त्याला घर नाही, दार नाही, माय नाही, बाप नाही, काहीच नाही त्याच्याजवळ, त्याला पोरगी द्यायची कशाच्या याच्यावर भरोशावर. पण नारदजी सांगून गेले होते. काय सांगून गेले होते? सर्वात खतरनाक व्यक्तिमत्व नारद. काय एक नारद त्रिभुवनाला घुमवत होता त्यावेळेस. आता एका एका गावात गल्ली गल्लीमध्ये नारद आहेत. आता त्यांचा संप्रदाय वाढला नारद लोकांचा. विठ्ठला नारदजीनं सांगितलं, पार्वती तुला मिळेल तर पती शिवच मिळेल. मग आता विघ्न येतच असतात. मग सर्वात प्रथम विघ्न कोणी सामान्य माणसांनी आणत. सामान्य माणसं कोणाच्याही कामामध्ये विघ्न आणत नसतात. जी लोक स्वतःला विशेष समजतात अशीच माणसं काय करतात? विघ्न आणत असतात. काय म्हणून सामान्य माणसापासून कोणाच्या जीवनाला खतरा नाही. जे स्वतःला काहीतरी विशेष समजतात, समाजामध्ये मी विशेष आहे, अमक्यामध्ये मी विशेष आहे, गल्लीमध्ये मी विशेष आहे, गावामध्ये मी विशेष आहे, असे लोक काय करतात? विघ्न. कशासाठी? स्वतःचा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याच्या कार्यामध्ये विघ्न आणतात. आणि ते आले वा सप्त ऋषी आणि बाईसाहेब तपश्चर्या एवढी कशाला मांडली? पहा, सुरुवातीला नारदजी आले ना हिमालयाच्या घरी, सांगून गेले तुमच्या पोरीचं लग्न होईल, परंतु तो पती अनिकेत असेल, त्याने अंगाला भस्म लावलेला असेल, त्याला घरदार नसेल, तो मशानात राहणारा असेल, असा पती तुमच्या पोरीला मिळेल. बापही नाराज, आई नाराज. बाई त्याची आई म्हणाली पार्वतीची की आपल्या पोरीचं लग्नच करायचं नाही. अरे जो भूत आहे अशा प्रकारचा माणूस, त्याला कसं काय पोरगी द्यायची? पण नारदजीनं सांगून गेलं ती संतवाणी आहे. विठ्ठल मृषान होई देवर्षी भानी. साधूची वाणी खोटी होत नसते, लक्षात ठेवा. तो साधू असेल तर बरं. जो खरोखर साधू आहे त्याची वाणी कधी असत्य होत नाही, सत्यच होत. तुका म्हणे खरे केले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. तुका म्हणे खरे केले एका बोले संताच्या, एका बोले संताच्या, एका बोले संताच्या. अर्थ आहे की एका बोले संताच्या, त्यांची वाणी, त्यांचं वचन ते सत्य असतं. काय त्याच्यावरती आपला विश्वास असेल तर आपल्या जीवनात सत्याची अनुभूती होईल, आणि विश्वास नसेल तर मात्र दुसरी गोष्ट आहे. तर मी सांगत होतो